नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे सातबाऱ्यावर नाव असूनही मालकी नाही। हे वाक्य ऐकून अनेक लोकांना धक्का बसतो, कारण बहुतेक लोकांना वाटते की सातबारा उतार्यावर नाव आले म्हणजे आपण त्या जमिनीचे पूर्ण आणि अंतिम मालक झालो। पण वास्तव वेगळे आहे। न्यायालयात हजारो खटले असे आहे जिथे एका व्यक्तीच्या नावावर सातबारा आहे, पण न्यायालयाने त्याला मालक मानलेले नाही। मग असे का होते? सातबारा म्हणजे काय? तो मालकीचा अंतिम पुरावा आहे का? फेरफार म्हणजे मालकी का? महसूल विभागाने नाव लावले म्हणजे कोर्टाने मालकी मान्य केली का? आणि जर सातबारा अंतिम मालकीचा पुरावा नसेल तर जमीन खरेदी करताना नेमके कोणते कागदपत्र पाहावे? आज आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर चर्चा करूया। सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातबारा उतारा हा महसूल नोंदीचा दस्तऐवज आहे। त्याचा मुख्य उद्देश महसूल प्रशासन, शेतीविषयक नोंदी आणि कर व्यवस्थापन आहे। तो महत्त्वाचा दस्तऐवज आहे, पण प्रत्येक परिस्थितीत तो मालकीचा अंतिम आणि निर्विवाद पुरावा नसतो। याच ठिकाणी सर्वात मोठा गैरसमज निर्माण होतो। अनेक लोक म्हणतात माझे नाव सातबाऱ्यावर आहे त्यामुळे जमीन माझीच आहे, पण न्यायालयात समोरची व्यक्ती नोंदणीकृत खरेदी खत, जुने मालकी साखळी किंवा न्यायालयीन डिक्री, वारसा हक्क किंवा इतर मजबूत पुरावे सादर करते आणि मग फक्त सातबारा पुरेसा ठरत नाही। म्हणून सातबारा हा महत्त्वाचा पुरावा आहे, पण तो एकमेव आणि अंतिम पुरावा नाही। आता एक उदाहरण पहा। समजा राम याने श्यामकडून जमीन विकत घेतली, खरेदी खत झाले, फेरफार मंजूर झाला, सातबाऱ्यावर उतार्यावर राम यांचे नाव आले। काही वर्षांनी श्यामचा भाऊ न्यायालयात दावा दाखल करतो आणि सांगतो की ती जमीन संयुक्त कुटुंबाची होती, श्यामला एकट्याला विकण्याचा अधिकार नव्हता। आता काय होईल? फक्त सातबारा राम यांच्या नावावर आहे म्हणून न्यायालय लगेच राम यांनाच मालक घोषित करेल का? प्रत्येक वेळी तसे होत नाही। न्यायालय व्यवहाराची वैधता, विक्रेत्याचा हक्क, कागदपत्रांची साखळी आणि इतर पुरावे तपासते। त्यामुळे सातबारा असूनही मालकीवर प्रश्न निर्माण होऊ शकतो। आता दुसरी परिस्थिती समजा, एखाद्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार करून नाव सातबाऱ्यावर लावले, त्यामुळे तो खरा मालक होतो का? तर नाही। जर फेरफारच चुकीचा, फसवणुकीचा किंवा अवैध व्यवहारावर आधारित असेल तर त्या नोंदीवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो। महसूल नोंद बदलली म्हणजे मूळ हक्क प्रत्येक वेळी बदलतोच असे नाही, म्हणून सातबारा पाहूनच जमीन खरेदी करणे ही मोठी चूक आहे। आता प्रश्न असा आहे की मालकी सिद्ध करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय असते? सर्वप्रथम नोंदणीकृत खरेदी खत किंवा मालकी मिळवण्याचा वैध आधार, त्यानंतर त्या आधीच्या मालकींचा संपूर्ण साखळी मग टायटल चेन, विक्रेत्याला जमीन विकण्याचा अधिकार होता का हे तपासणे, वारसा हक्काचा प्रश्न आहे का, संयुक्त कुटुंबाची मालमत्ता आहे का किंवा न्यायालयीन वाद सुरू आहे का, जमीन सरकारी आहे का, इनामी आहे का, वर्ग 2 आहे का याची पडताळणी करणे। सातबारा या तपासणीचा एक भाग आहे, संपूर्ण उत्तर नाही। आता आणखीन एक मोठा गैरसमज, अनेक लोक म्हणतात फेरफार मंजूर झाला म्हणजे मालकी निश्चित झाली, तर नाही। फेरफार म्हणजे महसूल नोंदीत बदल। फेरफार अधिकारी मालकीचा अंतिम न्यायालयीन निर्णय देत नाही। जर गंभीर मालकीचा वाद असेल तर तो दिवाणी न्यायालयातच ठरतो, म्हणून फेरफार मंजूर झाला म्हणून पुढे कोणीही दावा करू शकत नाही असे समजू नका। आता वारस नोंदीचे उदाहरण पहा। वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांची नावे सातबाऱ्यावर आली, त्यामुळे ते अंतिम मालक झाले का? तर वारस नोंद म्हणजे महसूल नोंद आहे, पण पुढे जर एखाद्या कायदेशीर वारस वगळला गेला असेल किंवा वारसा हक्काबाबत वाद असेल तर न्यायालयात प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे महसूल नोंद आणि मालकीचा अंतिम निर्णय यातील फरक समजून घ्या। आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, जमीन खरेदी करण्यापूर्वी फक्त सातबारा पुरेसा आहे का? तर उत्तर आहे नाही। कमीत कमी मागील अनेक वर्षांची मालकी साखळी तपासा, जुने खरेदी खत तपासा, फेरफार नोंदी तपासा, प्रलंबित न्यायालयीन वाद आहे का ते तपासा, जमिनीवर प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे ते पहा, कर्जाचा बोजा आहे का ते तपासा, रस्ता आहे का, अतिक्रमण आहे का, मोजणी आहे का, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत। अनेक लोक फक्त सातबारा पाहून लाखो रुपयांची जमीन घेतात आणि नंतर समजते की विक्रेताच पूर्ण मालक नव्हता। आता आणखीन एक गंभीर उदाहरण, समजा एका भावाने संपूर्ण जमीन विकली, पण प्रत्यक्षात ती जमीन 4 भावांची संयुक्त मालमत्ता होती। सातबारा उतार्यावर त्याचेच नाव असल्यामुळे खरेदीदाराने व्यवहार केला, नंतर इतर भाऊ न्यायालयात गेले
आता खरेदीदार अडचणीत येऊ शकतो. म्हणून सातबाऱ्यावर नाव आणि विक्रीचा कायदेशीर अधिकार हे नेहमीच समान असतात असे नाही. आता न्यायालय सातबारा पूर्णपणे दुर्लक्ष करते का? तर नाही. सातबारा महत्वाचा पुरावा आहे. सातबारा महत्वाचा पुरावा आहे, पण न्यायालयास इतर सर्व पुरावेही पाहते. जर नोंदणीकृत दस्तऐवज, मालकी साखळी, न्यायालयीन आदेश आणि इतर कागदपत्र वेगळे चित्र दाखवत असतील तर फक्त सातबारा अंतिम ठरत नाही. म्हणून ज्यांच्या नावावर सातबारा आहे त्यांनीही सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवावेत आणि जे जमीन खरेदी करणार आहेत त्यांनी फक्त सातबारा पाहून व्यवहार करू नये. शेवटी लक्षात ठेवा, सातबारा उतार्यावर नाव असणे ही चांगली गोष्ट आहे, पण तीच मालकीची शेवटची पायरी नाही. खरी सुरक्षितता म्हणजे वैध खरेदी खत, स्पष्ट मालकी साखळी, कायदेशीर अधिकार असलेला विक्रेता, वादमुक्त मालमत्ता, प्रत्यक्ष ताबा आणि सर्व कागदपत्रांची योग्य पडताळणी. म्हणूनच पुढच्या वेळी कुणी म्हणाले की सातबारा माझ्या नावावर आहे म्हणजे जमीन माझीच आहे, तर त्यांना एकच प्रश्न विचारा, फक्त सातबारा आहे की मालकी सिद्ध करणारी संपूर्ण कागदपत्रांची साखळी आहे? कारण जमीन व्यवहारात अनेक वेळा सातबारा दिसतो एकाचा, ताबा असतो दुसऱ्याचा आणि मालकीचा वाद चालू असतो तिसऱ्याशी. म्हणून कायदा फक्त एका कागदावर नाही तर संपूर्ण पुराव्यांच्या आधारे निर्णय देतो. त्यामुळे कायदेशीर हक्काबाबत जागृत राहा आणि जर तुम्हाला काही तुमच्या प्रकरणांबद्दल माहिती हवी असेल, सल्ला हवा असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला योग्य तो कायदेशीर सल्ला देण्यात येईल. धन्यवाद.